सर्वांचं लक्ष लागून राहिलेला मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार आहे। यामध्ये अनेक आमदारांची मंत्रिपदी वर्णीही लागणार आहे। महायुतीच्या मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते। उद्या सकाळी 11 किंवा दुपारी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। वर्षा या निवासस्थानी त्यांनी भेट घेतलेली आहे। अजित पवार यांच्या भेटीनंतर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांची भेट घेतली। त्यांची जवळपास अर्धा तास चर्चा झाली। देवगिरी बंगल्यावरती ही भेट झालेली आहे। राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अद्याप झालं नाहीये। त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार आणि बावनकुळेंची चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। सागर कुलकर्णी मध्ये सहकारी आपल्यासोबत आहेत। सागर, उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मात्र मंत्रिपद कुणाच्या गळ्यामध्ये पडणार, कुणाला याची संधी मिळणार याबाबत अद्यापही संभ्रम असताना या भेटीगाठी सुद्धा वाढलेल्या आहेत। काय नेमकं घडतंय राजकीय फ्रंटवर? काही वेळांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली। अर्थात विषय आहे शपथविधीच्या संदर्भात। उद्या शपथविधी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायंकाळी 4 वाजताच्या आसपास हा शपथविधी होईल असं NDTVला माहिती मिळत आहे। एक साधारणतः वेळ चर्चा सुरू होती की 11 वाजता की 4 वाजता, पण जवळपास आता दिसून येते समोर जी माहिती येते त्यानुसार 4 वाजताच शपथविधी सोहळा राजभवन येथे होईल असं समजतं। त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची संख्या किती असेल, त्यांच्या वतीने मंत्री कोण असतील याची माहिती बावनकुळे यांच्या माध्यमातून चर्चा होणार असल्याचं समजत होतं आणि त्या दृष्टीने त्यांची भेट ही झाली आहे। काही वेळांपूर्वी बावनकुळे यांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली। अजित पवार यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पार्टीच्या वतीने कोण आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेतील याची देखील माहिती घेतली। जवळपास हे सगळ्या व्यक्तींची माहिती दिल्लीला आता भाजपच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालय हे कळवेल। साधारणतः कोण कोण पक्षश्रेष्ठी त्यांच्या असतील त्यांच्याकडे हे नावं सुचवतील आणि सायंकाळीपासून जे व्यक्ती शपथ घेणार आहेत त्यांच्याकडे दूरध्वनी जायला सुरुवात होईल असं सांगितलं जातं। एकनाथ शिंदे हे आत्ता वर्षा बंगल्यावरच आहेत। त्यांच्याशी सुद्धा एकनाथ शिंदे समर्थक जे आमदार आहेत, जे मंत्रिपदाचे दावेदार आहेत, ते सगळेजण गाठीभेटी पुढच्या काही वेळात वाढतील असं म्हटलं जातं आहे। उदय सामंत हे देखील पुढच्या काही वेळात एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायला येतील असं समजतंय। तसंच इतर काही इच्छुक आहेत ते देखील गाठीभेटी घेतील असं समजतं। एकूणच पुढच्या काही तासांमध्ये जवळपास राज्यातला मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित होत असताना कुणाची नावं समोर येत आहेत हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं आहे। त्या दृष्टिकोनातून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत।